प्रवास व्यवस्थित झाला ना एकदम? प्रवास व्यवस्थित झालाय, चहा पण छान झालाय, स्वयंपाक येतो. हा, हुशार आहे मुलगी आमची. बरं, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा बरं का, बिंदास. काय शिक्षण झालंय तुमचं? सेकंड इयर BSc. नाव पण आवडलं, बायोडाटात पाहिलंय मी. पुढे जॉब करण्याची इच्छा आहे का? हो, तुम्ही म्हणाल तसं, नाहीतर घरकाम पण करेल. तुमचा छंद काय आहे ते सांगू शकता का? शिवणकाम आवडतं मला खूप. हो पाहुणे, जाऊ द्या, काय लय प्रश्न विचारत बसायचे. मला माहिती आहे ना तुमच्या अटी काही. एकंदरीत मुलगी चांगली पाहिजे ना तुम्हाला. हा बघा आता. मग मुलगीचं आमची लाखात एक आहे, होय तायडे? त्यामुळे ना तुम्ही तर काय नोकरीला वगैरे पाठवणार नाही. मग हे बाकीचे विचारत बसण्यापेक्षा सरळ तुम्ही काय करा माहिती आहे का, 5 मिनिटं जाऊन बोलून घ्या. काय असेल ते मनातले शंका आहे एकमेकांना विचारून टाका. शेवटी तुम्हाला संसार करायचा आहे, चालेल, होय का नाही? विचारू का मग? खरंय. विचारू. हा, जाऊ बोला. चल, कुठं? चला ना. अहो, हे तुम्हीच येत आहे ना? नाही, नवरी ही म्हटल्यावर हीच येईल ना. हा, मग तुम्ही काय विचारत होता मला समजलं नाही. तुम्ही का उत्तर देत होते मग? ती लाजत होती ना म्हणून. बापरे, काय झालं पाहुणं? आता हे उत्तर देतात मला हेच वाटल्या. अहो ह्या ना, ही नवरी आहे. आता एक शब्द पण नाही बोलले. त्याचं काय आहे, तायडी लाजवली जरा आमची म्हणून बोलली नसेल. पण ह्यांनी दिले ना सगळी उत्तर. अहो लाजो, मी आतापर्यंत ह्यांच्याशी ग्रह करून यांच्याकडेच बघून बोलत होतो. मला वाटलं ह्याच नवरी येतात. अहो ती आमची नाही, शेजाऱ्याची पोरगी आहे. पण मला तर हे आवडल्यात. अहो ह्या आवडून काय करता, ती शेजाऱ्याची पोरगी आहे आमच्या. तुमचं झालंय का लग्न? नाही, पण माझं फिक्स झालंय आता. आपण अहो असं कसं मग उत्तर तुम्ही कसं काय देत होता? त्यांच्याकडे बघून तुम्ही शिवणकाम, तुम्ही समजलं तुमचं काम आहे, तुम्हाला लग्न करा, जॉब करायला, घरी राहायला आवडत. मी किती खुश झालो आतून. काय माहिती का पाहुणं, आता हे 2-3 वर्ष लॉकडाऊन होता का, त्याच्यामुळे तिला बोलायच कोण भेटलं नाही. त्याच्यामुळे ती लय गपगप राहते. इतकं पण आता पुढं माझं पार डोक्यात असं भजन झालं ना. हा, तिचं काय आहे? तिचं काय नाही, हे सगळी सांगितली ती तिचीच माहिती आहे. तुला आवडलोय मी. आपण मला हे आवडले ना. अहो पण तिला तुम्ही आवडले ना. आता तुम्ही हा माना, तुमच्यासारखे कॅडबरी असताना बाबा कशाला बघन मी. अहो पण माझं साखरपुडा झालेलं आहे, माझं लग्न फिक्स आहे, 2 महिन्यात माझं लग्न आहे. आणि तुम्हाला बॉबेल दाखवाय आणलं होतं आम्ही, तुम्ही कॅडबरीकडे कायला बघत बसले? आता तिने उत्तर ह्यांनी द्यायची असते. मी समजेल ह्यांचे छंद येतं, यांचा ज्यांना जॉब माझ्यापेक्षा राहायचंय. मग पुढं फ्रंटला मी त्याच बसवल्या राहतो. तुम्ही इथं अलीकडे त्यांनी उत्तर द्यायचं. मग ह्यांनी एक शब्द, तुम्हाला आवडलं मी बॉर्डर, ती बोलते, मग तिला बोलायला काय झालं? आता आवडलं म्हणल्यावर काय अडचण आहे, तुम्हाला तरी काय अडचण आहे? ही बोलते राव, मग तुम्ही हिला पुढे घालायचं. ते बायोडाटा नाही, फोटो तिचा, फोटोला नुसतं बायोडाटा. मी आता काहीतरी प्रश्न यायचा, किती भारी सेकंड इयरला अजून कुठं साखरपुडा झाला, कशाला खोट्यात काढता? माझं झालंय साखरपुडा, ही सेकंड इयरला आहे, माझं कॉलेज पूर्ण झालंय सगळं. तुमचं मन आता हे बघा पाहुणं, तुम्हाला एक सोप्या भाषा सांगू का, गाडी किती चांगली असली आणि आपली असली, चालवाय ड्रायव्हर ठेवतो ना, तसं ही आपली हक्काची गाडी आहे. ह्याच्या नादी नका लागू, हे ड्रायव्हर आहे फक्त. अहो पण तुमच्या घर कुठे? शेजारीच आहे. तुमच्या घरच्यांना विचारू का मी? अहो माझं साखरपुडा झालंय, कशाला काही बाई, सगळं झालंय आता. अहो एक शब्द जर आमच्या संसारात ही जर अशीच, बघा 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 तिचं लाजणं बघा. हा हा, आता काय बोलायचं? आता एक शब्द बोला ना राव. अहो असंच असते पाहुणं, लग्नाच्या आधी लाज लाज लाजन आणि लग्नानंतर खाऊन खाऊन माजन. म्हणजे थोडक्यात पसंत आहे म्हणायचं तुम्हाला आमची तायडी. हा, मला आता काय बोलू मी? मला पसंत ह्या झाल्या, यांचा साखरपुडा झाला. अहो पण तुम्ही असंच आहेत का पहिल्यापासून? तू कमी बोलतात, त्या कमी बोलतात. कसं आहे माणसाची बोलते हीच नशीब. आता एक शब्द, हा मी अशीच आहे. अहो विचार करा, माणसं कमी बोलणारी बायको भेटावी म्हणून किती तपश्चर्या करतात, लय प्रयत्न करतात. तुम्हाला काही न करता बिन बोलणारी बायको भेटली. हा, हिचं काय करता, हे अशीच उत्तर देत राहिली तर उद्या तिसरा नवरा पसंत करून जाईल. मला थोडा विचार करायला वेळ देतात का आता? हा, आता कसला विचार करायचा आहे तुम्हाला? हा,
बरं आम्हाला 2 शब्द बोलू द्या. हा ठीक. चालतंय जाऊ बोला. आणि आता तरी बोल बर का. जा ताडी तिच्या बरोबर. नाही ते परत मी तेच उत्तर स्पीकर सोबत पाठवावंच लागेल का? ब्लूटूथ कनेक्ट पाहिजेच का? बरं चालतंय चालतंय. काय बोलू मी याच्याबरोबर? मला फक्त जागा दाखवा, आम्ही कुठं तरी बोलतो. जा. मला कशी बोलती तिला गाणं म्हणता येतं का काहीतरी विचारू द्या. बरं आमच्या इथे खिडकीत जावा तुम्ही जाऊ बोला. नाही जात. आपल्याला बोलायचंय. बोला ना. तुला काय विचारायचंय का? नाही, मला नाही काय विचारायचं. हा आता होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा? नाही, अपेक्षा नाहीत माझी तशी काही. आपलं लग्न झालं एखादा उखाणा काही असं तयारी केली, आपलं लग्न चांगल्या जागी होतं, केला की एखादा उखाणा पाठ केला? हा, उखाणा केलाय. केला हा, म्हण बरं, मला आत्ताच ऐकू दे. आताच घेऊ. लाज अरे वाटते वा. मला. छान लाजते. हा आता लाजले तशी बोलून बी दाखव एखादं. घेऊ. हा चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, वा. घास भरवते मेल्या थोबडकर इकडे. हे असं नाव घेणार तू माझं? हा, छान आहे ना. सुरुवातीला वाटलं होतं चांगलं, पण आता काय बोलू. माझ्या मैत्रिणींनी शिकवले. मैत्रिणीने काय शिकवलं हे पण ध्यानात येतं का? हो, नाव आहे ना. तू का नाही बोलली तिथं खाली? मला लाज वाटते. आणि तू आत्ता 5 मिनिटाची भेट होणार आहे आपली, त्याच्यावर तू आयुष्य काढणार आहे माझ्या बरोबर, आणि तुला लाज वाटते. लाजून काय करायचंय? अरे एकदा हस बरं. अरे यात हसायसारखं काय आहे? काय चुकलंय का माझं? तुम्हीच म्हणलात ना हसून दाखव. समजा मी शेतकरी, मी नांगूर वाढला रानात. तुला जमतं का? रानातलं येतं काही? नाही येत, पण शिकल ना. काय तुमच्याकडून शिकल ना. एकीकडे नांगूर झोपलाय, तू नांगूर धरशील का माग? हा, प्रयत्न करेल. का मला झोपशील? नाही, तुम्हाला नाही झोप. कसले उत्तर का? नाही बाई, तुम्हाला कसं झोपू. कसलं लाज नाही. आता काय म्हणणार घरी अशी खाली गेले काय म्हणणार? पसंत आहे का? हा, तुम्हाला विचारलंच नाही पसंत व्हायला काही? का लग्न करायचंय? आता टाइमपास लय झाला, डायरेक्ट लग्न करायचंय. झालं, माझे प्रश्न संपले. तुम्हाला लग्न करायचंय, कदाचित मी तुम्हाला चुकीचा माणूस सापडलं बरोबर माहित नाही, पण काय असेल तुमच्या बापापाशी बोलायचंय मला. हे या पाहुणं. झालं का बोलून तुमचं व्यवस्थित? विचारा तिला पसंत आहे का तुला नवरा? वा, तिचा करायला म्हणजे जवळपास लग्न जमल्यातच जमा झाले. तारीख घेऊ काढून आपण लवकर. पण मला तर विचार करू द्या ना, मला आता घरच्यांशी बोलू द्या ना. अहो त्याला काय, मुलगीत वाईट काय आमच्या? हा चांगलं काय तुम्हाला काय हा? माहिती? अहो मला विचार करू द्या, मला घरी सांगू द्या, मला घरच्यांना घर बघायला येऊ द्या. मी एकटाच आलोय ना आता. आता घरच्यांचं काय घेणं ते नाही. तुम्ही बघितलं पोरगी पास झाली, बस संपला विषय. जा तोंड गोड करा आणि काहीतरी आपलं. वा काय लाजते बघा. अहो पोरगी म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. अहो पोरगी म्हणजे आमची थुकतो मी याच्यावर नावं ठेवणार यावर. अशी पोरगी आमची. लाता हाणता का मागून? कोणाला? म्हणजे मी थोडा विचार करू द्या. हा हा हा, मला थोडा वेळ द्या ना. चालेल चालेल चालेल. येऊ ताई? चालले बाई लगेच तुम्ही? ताई नाही अहो आई साहेब येऊ. बघितलं, पोराला पसंत पडली तू. ह्याला अशी पोरगी पाहिजे. पळत पळत याला घरच्यांना सांगायला, पाणी नाही का, नाश्ता नाही का, काय नाही. ती तोंड गोड करणारी कुठे गेली? तिथं तोंडगोड करायला काहीच नाही, साखर पण संपलं. चहाची बुकणी आणायची ना, तोंडात ठास आहे आमच्या. होती थोडीशी, पण जाऊ दे म्हटलं. बरं बरं, चालतंय. चला जावा वर का तुम्ही आता. हा चला आता लग्नाची तयारी करू. पोरगी म्हणजे